आपल्या जमिनीचा फेरफार घेण्यात आले असेल. सदर फेरफार हा कायद्याची कोणतीही प्रक्रिया न अवलंबता घेण्यात आलेला असेल किंवा तो आपल्याला मान्य नसेल. अशा वेळेस तो फेरफार रद्द किंवा दुरुस्ती कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ह्यापूर्वी फेरफार म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊया. जमिनीच्या खरेदी विक्रीमुळे, वारस हक्कामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जेव्हा जमिनीचा मालकी हक्कामध्ये बदल होतो, तेव्हा त्या बदलाची नोंद शासकीय दप्तरात केली जाते. या नोंदणी प्रक्रियेला किंवा त्या नोंदीला फेरफार असे म्हणता येईल. फेरफार घेण्यास कोणत्या हक्काने बदल होऊ शकतो? मालकी हक्कात बदल होणे, जसे की खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्क सोड पत्र, अदला-बदल, कौटुंबिक किंवा वारसा हक्काची कारणे, जसे की वारस नोंद, आपसातील फाळणी, वाटणी, हयातपत्र, बँका किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित न्यायालयीन किंवा शासकीय आदेशाप्रमाणे इतर शासकीय कारणे ह्याप्रमाणे फेरफाराची नोंद होऊ शकते. मान्य नसलेला किंवा कायद्याची कोणतीही प्रक्रिया न अवलंबता घेण्यात आलेल्या फेरफारला आपण जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 247 प्रमाणे आव्हानित करू शकतो. कायद्याच्या कोणत्या तरतुदीप्रमाणे फेरफार घेण्यात येतो, त्याकरिता कोणती प्रक्रिया अवलंबली जाते, कोणत्या कायद्याच्या तरतुदी ह्या बाधक ठरू शकतात, फेरफार हा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो का, अपील बाबतचा नमुना कसा असू शकतो, याबाबतची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 7/12 वर फेरफार घेण्याचे अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांचे असतात. फेरफार घेण्यापूर्वी संबंधितांना नोटीस देणे तसेच चावडीवर जाहीर नोटीस लावणे आवश्यक असते. फेरफार नोंदीच्या दरम्यानच्या काळामध्ये हीच संबंधित व्यक्ती त्यावर हरकत घेऊ शकतात. सदर हरकतवर तलाठी हे नोंदवहीत हरकत दाखल करतील. त्याबाबतची प्रक्रिया ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे, सुव्यवस्थित ठेवणे नियम 1971 प्रमाणे अवलंबतात. नोटीस मिळाल्यापासून चावडीवर जाहीर झाल्यापासून फेरफारवर हरकत 15 दिवसाच्या आत घ्यावी लागते. फेरफारबाबत काही तरतुदी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये नमूद केले आहे. त्यामध्ये कलम 149 अधिकाराची वर्दी देणे. जेव्हा तुम्ही खरेदी खत, वारसा हक्क, देणगी किंवा कोर्टाच्या अधिकाराद्वारे एखाद्या जमिनीचे मालकी हक्क मिळवता, तेव्हा तुम्ही 3 महिन्याच्या आत स्थानिक तलाठ्याला तोंडी किंवा लेखी स्वरूपात मला या जमिनीचे अधिकार मिळाले आहेत असे कळविणे बंधनकारक आहे. यालाच कायदेशीर भाषेत वर्दी देणे म्हणतात. कलम 150 फेरफाराची कार्यपद्धती. तुम्ही कलम 149 नुसार माहिती दिल्यानंतर किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाकडून माहिती आल्यानंतर तलाठी जी पुढील कायदेशीर प्रक्रिया करतो ती कलम 150 अंतर्गत येते. नोंद करणे. तलाठी गाव नमुना 6 फेरफार रजिस्टरमध्ये त्याची नोंद करतो. नोटीस काढणे. सर्व हितसंबंधी व्यक्तींना नोटीस पाठवणे व चावडीवर लावणे. हरकती मागवणे. या नोंदीवर कोणाचा आक्षेप आहे का हे पाहण्यासाठी 15 दिवसाचा वेळ दिला जातो. मंजुरी. जर काही तक्रार नसेल तर मंडळ अधिकारी या फेरफारला मंजुरी देतात आणि त्यानंतर नवीन नाव 7/12 उतार्यावर चढवले जाते. कलम 154 नोंदणी अधिकाऱ्याकडून हस्तांतरणाची सूचना. जेव्हा कृषी प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर कोणताही हक्क किंवा बोजा निर्माण करणारा, हस्तांतरित करणारा किंवा संपुष्टात आणणारा कोणताही दस्तऐवज किंवा ज्या जमिनीसाठी हक्काची नोंद तयार केली गेली आहे, त्याची भारतीय नोंदणी अधिनियम 1908 अन्वये नोंदणी केली जाते. जेव्हा दस्तऐवजाची नोंदणी करणारा अधिकारी ज्या गावात जमीन स्थित आहे, त्या गावच्या तलाठी आणि तालुक्याला या संहितेखालील नियमानुसार विहित नमुन्यात आणि वेळी सूचना पाठविते. फेरफार घेतल्यानंतरची प्रक्रिया काय असू शकते? अपील ही किती दिवसात आपण दाखल करावी? अपील ही आपल्याला 90 दिवसाच्या आत दाखल करावी लागते. त्यामध्ये 90 दिवसाच्या नंतर जर अपील दाखल झाली तर त्याकरिता आपल्याला विलंब माफीचा अर्ज द्यावा लागतो. विलंब माफीचा अर्ज ज्यावेळेस निकालीस लागेल त्यानंतर आपली अपील ही मान्य केल्या जाईल.
अपील दाखल करण्याचा शेवटचा दिवस सुट्टीचा आला तर आपण तो ज्या दिवशी सुट्टी आलेली आहे त्या दुसऱ्या दिवशी आपण ती अपील दाखल करू शकतो. रिव्हेन्यू कोर्टाची प्रक्रिया कशी चालते? फेरफार हा दिवाणी कोर्टात रद्द किंवा दुरुस्ती दावा दाखल करू शकतो का? अपील कशी तयार करावी व त्याबाबतचा नमुना कसा असू शकतो? ह्याबाबतची सविस्तर माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF च्या स्वरूपात दिलेली आहे. ती आपण डाउनलोड करू शकतो.